गणेश पाटील रांजनोली, तुमचा एखादा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला डीजेची आवश्यकता आहे तर तुम्ही गणेश पाटील यांना संपर्क साधू शकता. आमचा आवाज देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आहे. या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर मित्र प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अल्पेश गायकवाड, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. द गोल्डन फिंगर ऑफ पिंपलास, अल्पेश गायकवाड यांना सन्मानित करूया. आपण आपल्या अपंगत्वावर मात करून मात्र ही झेप त्यांची आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. हर्षदत्ता मात्र आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर पंचांना विनंती आहे की आपण या सुनील म्हात्रे सर सोबतच सुरेश घरत सर, यस सुनील म्हात्रे सर आपण या सोबतच सुरेश घरत सर, ज्यांच्या माध्यमातून चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. त्यानंतर आज दिवसभरात तुम्हाला माझ्या समवेत आवाज ऐकायला मिळाला. योगेश चिकणे सर, मॅन फ्रॉम वडूनगर गावचा हा बुलंद आवाज, आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. मात्र त्याआधी आमचे दुसरे पंच सुरेश घरत सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आपण योगेश चिकणे सरांना या ठिकाणी सन्मानित करतोय. आज दिवसभरात त्यांचा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाला. कवी आहेत, प्राध्यापक आहेत, भरपूर कला त्यांच्या अंगी, नक्कीच हा सन्मान या ठिकाणी होत आहे. एका आवाजाचा सन्मान या ठिकाणी आपण करून देत आहोत. चांगली कामगिरी आज दिवसभरात त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मित्रांनो नक्कीच लाईव्हची व्यवस्था अर्थातच ओम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबच्या सहाय्याने आपण लाईव्ह पाहिली. त्यांचे ऑपरेटर जय आपल्यासोबत आहेत. जय आपण पुढे या, आपण त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करूया. लाईव्हचे ऑपरेटर जय यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यानंतर सन्माननीय दीपक केशव पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण दादांना देखील सन्मानित करूया. यस विनंती आहे की आपण थोडं पुढे या. हर्षदत्ता मात्रे, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली. मान्यवर व्यासपीठावर आहेत, त्यांचा शुभ सन्मान सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 3 दिवस ज्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने रंग भरला, प्रत्येक खेळाडूचं वर्णन केलं, असे आमचे सहकारी समालोचक भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटनेचे सचिव, विद्यमान सचिव संदेश श्रीपत वखारे यांचं उचित सन्मान करायचं आहे. हर्षदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संदेशजी श्रीपत वखारे यांचा उचित सन्मान केला जातो आहे. 3 दिवस या स्पर्धेला समालोचक म्हणून त्यांनी नक्कीच हजेरी लावली. त्यानंतर मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय अलंकार ठाकूर यांना देखील आपण सन्मानित करूया. दादांना विनंती आहे की आपण थोडं पुढे या. अलंकार ठाकूर दादांना या ठिकाणी सन्मानित करतोय आपण. नक्कीच मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केले जात आहे.
नक्कीच मित्र, जर चुकून कोणाचा स्वागत सत्कार राहिला असेल तर आपण शब्द सुमनाने त्यांचे देखील स्वागत सत्कार करून पुढील कार्यक्रमाकडे वळूया. आणि पुढील कार्यक्रम आहे पारितोषिक वितरण. आणि पारितोषिक वितरण करत असताना आपण देऊया सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच राजन डी बंद्रा मारुती काल्हेर संघ. मॅन ऑफ द मॅचसाठी या. सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रथम आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी देऊया, जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय मोहन मोतीराम जाधव यांच्या स्मरणार्थ श्री निलेश मोहन सरपंच यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. आणि त्याचबरोबर कोल्ड्रिंक देखील आहे, जे कोल्ड्रिंक आम्हाला टार्झन पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालं आहे. मी सन्माननीय सरपंच मॅडम आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. रोहिणी गणेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी देतो आपण. त्यानंतर सन्माननीय कुंता विष्णू पाटील माजी उपसरपंच विद्यमान सदस्य आपल्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक द्यायचं आहे. थम्स अप टार्झन पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालं. यस, टार्झन पाटील यांचा देखील सत्कार राहिला आहे, आपण तो देखील कंप्लीट करूया. मी हर्षदत्ता मात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार या ठिकाणी घ्यायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कोल्ड्रिंक स्पॉन्सर झालं आहे. सतत 3 दिवस अफाट मेहनत त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून. टार्झन पाटील एक हसमुख चेहरा, दिलदार व्यक्तिमत्व. त्यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया, ज्याने ठोकल्या 33 धावा, 1 विकेट देखील घेतली. नाव आहे सुधाकर मरुआई दिवे टीमचा सुधाकर. सन्माननीय उपसरपंच साहेब मनोहर बलिराम पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. स्वर्गीय मोहन मोतीराम जाधव यांच्या स्मरणार्थ निलेश मोहन जाधव यांनी ती आम्हाला स्पॉन्सर केली आहे. त्यानंतर प्लेयर ऑफ द डे आपण पहिल्या दिवसाचा प्लेयर ऑफ द डे देऊया बालचंद्र नाईक. बालचंद्र नाईक आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर व्यासपीठावर या, अन्यथा आपला एखादा प्रतिनिधी येऊ द्या. यस, बालचंद्र नाईक दादा स्वतः उपस्थित आहेत या ठिकाणी. पहिल्या दिवसामध्ये ज्यांच्या बॅटमधून ठोकल्या गेल्या होत्या 59 धावा प्लेयर ऑफ द डे ठरल्यात पहिल्या दिवसाचे. जे कूलर आहे ते कूलर आम्हाला स्वर्गीय अनुबाई मंगल पाटील, स्वर्गीय मंगल शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ अंकुश मंगल पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालं आहे, आपण ते देऊया. मी विनंती करतोय मनोहर आत्माराम पाटील आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरण करायचं आहे. बालचंद्र नाईक, पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा प्लेयर ऑफ द डे ज्याच्या बॅटमधून 76 धावा आल्या होत्या, शेलूमाता वल संघाचा मंगेश भोईर. शेलूमाता वल संघाचा मंगेश भोईर. यस, ते या ठिकाणी नाही आहेत, आपण त्यांचं प्रतिनिधी म्हणून प्रमोद दादांकडे पाहूया. यस, प्रमोद दादा भोईर आहेत. मी सन्माननीय विनोद म्हात्रे आणि अनिल म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या कूलरचं वितरण करायचं आहे. स्वर्गीय अनुबाई मंगल पाटील, स्वर्गीय मंगलशंकर पाटील यांच्या स्मरणार्थ अंकुश मंगल पाटील यांनी ते स्पॉन्सर केलंय. त्यानंतर प्लेयर ऑफ द डे तिसऱ्या दिवसाचा नक्कीच ज्याने ठोकल्या होत्या 83 धावा, 2 विकेट्स घेतल्या होत्या, राजन डी ठरलाय प्लेयर ऑफ द डे. परंतु राजन डीने
नक्कीच हे पारितोषिक जे आहे ते शेअर केलंय शैलेश सोबत, ज्याच्या बॅटमधून 6 बॉलवर 6 षटकार आले होते. सोबतच काय कमालीची कॅच देखील पाहायला मिळाली होती. तर शैलेश मात्र आपण या दर्शन दादा मात्रे, त्याचबरोबर उत्तम पाटील दादांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. यस उत्तम रमेश पाटील आणि दर्शन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण त्या ठिकाणी करतोय. वेल प्लेड शैलेश, पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजाचा विचार केला तर 3 गोलंदाज असे आहेत ज्यांनी 4-4 विकेट्स घेतल्यात. नाव आहे सुधाकर, राजू आणि गणेश ठाकरे. हे 3 गोलंदाज ज्यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या, परंतु राजूने धावा खर्च केल्या होत्या 29, सुधाकरने धावा खर्च केल्या होत्या 25 आणि गणेश ठाकरेने धावा खर्च केल्या 16. हे लक्षात घेतलं आणि त्यानंतर मात्र उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय या स्पर्धेचा श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा गणेश ठाकरे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक ट्रॉफी आहे, जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय मयूर पोपटलाल जोशी यांच्या स्मरणार्थ कुमार मेद मयूर जोशी यांनी स्पॉन्सर केली आहे. आणि सोबतच कूलर देखील आहे, जे कूलर आम्हाला आकाश बारकू पाटील यांनी स्पॉन्सर केलं आहे. आपण ते देण्याची विनंती करूया. मी प्रथम ट्रॉफी देण्यासाठी सन्माननीय सदस्य मॅडम सोनम उत्तम पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज गणेश ठाकरे. त्यानंतर कूलर आहे, जे कूलर आपण देऊया सन्माननीय माजी उपसरपंच मॅडम, विद्यमान सदस्य देखील आहेत कुंता विष्णू पाटील. आपण आपल्या शुभ हस्ते आपण या कूलरचं वितरण करायचं आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, एक असा फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये खेळत असताना ठोकल्या 61 धावा. नाव आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संजय ठाकरे. उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक ट्रॉफी आहे, जी ट्रॉफी आम्हाला अनिल कातोड पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. सोबतच कूलर देखील आहे, जे कूलर आम्हाला अनिल नामदेव म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलंय. हर्षददादा म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. ट्रॉफी आपण पाहू शकता संजय ठाकरे फॉर्ममध्ये आलाय. याचा चांगली कामगिरी. त्यानंतर प्रमोददादा भोईर आपल्या शुभ हस्ते आपण त्या कूलरचं वितरण करायचं आहे. अनिल नामदेव म्हात्रे यांच्या माध्यमातून ते आम्हाला स्पॉन्सर झालंय. त्यानंतर शिस्तबद्ध संघास देखील आकर्षक ट्रॉफी आहे. आणि मित्र नक्कीच अगदी शिस्तीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला श्री वेताल कोपर संघाच्या बाजूने. श्री वेताल कोपर संघ ठरलाय शिस्तबद्ध संघ. संघाचे संघनायक अथवा एखादा प्रतिनिधी या ठिकाणी असेल तर आपण व्यासपीठावर या. नक्कीच आपण श्री वेताल कोपर टीमला या ठिकाणी सन्मानित करूया. शिस्तबद्ध संघ ठरलाय या स्पर्धेतील. संघ उपस्थित नाहीये तर विजय भाऊ त्यांचं प्रतिनिधित्व करतील. आकर्षक ट्रॉफी आहे, जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय दामू तुकाराम गायकवाड यांच्या स्मरणार्थ छत्रपती दामू गायकवाड यांनी स्पॉन्सर केली आहे. मी मनोहर पाटील साहेबांना विनंती करतोय, सोबतच विनोद म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण या चषकाचं वितरण करायचं आहे.
त्यानंतर तृतीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये पटकावलं गेलं श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या बाजूने. चांगला क्रिकेट पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. टीमचे कॅप्टन खेळाडू आपण पुढे या. आणि तृतीय पारितोषिकासाठी आम्हाला आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे स्वर्गीय रेवंतीबाई अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ विनोद अशोक पाटील यांच्या माध्यमातून आपण हे चषक देण्यासाठी विनंती करूया. सदस्य मॅडम सोनम उत्तम पाटील आणि सोबतच कुंता विष्णू पाटील मॅडम आपणास विनंती आहे आपण या चषकाचं वितरण करायचं आहे. तृतीय क्रमांकावर समाधान मानावं लागलंय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. आकर्षक ट्रॉफी आपण पाहू शकता जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय रेवंतबाई अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ विनोद अशोक पाटील यांनी स्पॉन्सर केली आहे. त्याचबरोबर कॅश प्राईज देखील. त्यानंतर द्वितीय पारितोषिक बंद्रा मारुती काल्हेर संघाचे संघनायक खेळाडू आपण व्यासपीठावर या. ही ट्रॉफी देखील आम्हाला स्वर्गीय रेवंतीबाई अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ विनोद अशोक पाटील साहेबांनी स्पॉन्सर केली आहे. आणि या चषकाचं वितरण करण्यासाठी व्यासपीठावरून मी आवाज देईन. सन्माननीय विद्यमान उपसरपंच मनोहर बलिराम पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. आपण पाहू शकता द्वितीय पारितोषिक स्वीकारताना बंद्रा मारुती काल्हेर संघाचे खेळाडू आकर्षक ट्रॉफी सोबतच कॅश प्राइज देखील. त्यानंतर मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज एक असा खेळाडू ज्याने आपल्या टीमसाठी ठोकल्या 83 धावा 2 विकेट्स. नाव आहे राजन डी. मी सन्माननीय ओवली गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम रोहिणी गणेश म्हात्रे मॅडम आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या चषकाचं वितरण करायचं आहे. आकर्षक ट्रॉफी जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय कचरूबाई लुखा जोशी यांच्या स्मरणार्थ विकास लुखा जोशी यांनी स्पॉन्सर केली आहे. आणि त्याचबरोबर कूलर देखील आहे जे कूलर आम्हाला स्वर्गीय अनुबाई मंगल पाटील स्वर्गीय मंगलशंकर पाटील यांच्या स्मरणार्थ अंकुश मंगल पाटील यांनी ते स्पॉन्सर केलं आहे. आणि त्याचबरोबर LED देखील आहे जी LED आम्हाला स्वर्गीय मनेश आत्माराम थले यांच्या स्मरणार्थ सुधाकर सकाराम पाटील यांनी स्पॉन्सर केले आहे. प्रथम आपण आकर्षक ट्रॉफी देऊया. रोहिणी गणेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण. त्यानंतर कूलर देऊया. उपसरपंच सन्माननीय मनोहर बलिराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण कूलरचं वितरण करतोय. त्यानंतर LED आहे स्वर्गीय मनेश आत्माराम थले यांच्या स्मरणार्थ सुधाकर सकाराम पाटील यांनी ती आम्हाला स्पॉन्सर केली आहे. माजी उपसरपंच मॅडम त्याचबरोबर विद्यमान सदस्य मॅडम कुंता विष्णू पाटील सोबतच सोनम उत्तम पाटील आपणास विनंती आहे आपण या LEDचं वितरण करायचं आहे. सरपंच मॅडम आपण देखील जॉईन व्हा. नक्कीच. आणि त्यानंतर प्रथम पारितोषिक या स्पर्धेवर या चषकावर नाव कोरलं गेलंय त्या टीमसाठी एक खुशखबर आहे. सुमित कुमार अँड कंपनीचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण यशवंत पाटील यांच्या माध्यमातून मरुआई दिवे टीमसाठी अलिबाग ट्रिप जाहीर झाली आहे. आणि प्रथम पारितोषिकाचा मानकरी संघ मरुआई दिवे. आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. आकर्षक ट्रॉफी सोबतच कॅश प्राइज देऊन या ठिकाणी